तर पंढरपूर सुद्धा अपवाद नाहीये। विठुरायाच्या पंढरपुरातही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। लोभसवाणं विठुरायाचं ते रूप पाहण्याकरता, विठुरायाच्या चरणी लीन होण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। पदस्पर्श दर्शनाकरता जवळपास 7 ते 8 तास लागतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडे। रामकृष्ण हरी माऊली, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर गर्दी अभिराज या पंढरपूरमध्ये, जिथं पाहावं तिथं फक्त आणि फक्त त्या कानडाऊ विठ्ठलाचे भक्त सर्वत्र दिसतायत। रामकृष्ण हरी लागवे मॅम, आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील रामकृष्ण हरी। दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। आज शनिवार आणि उद्या रविवार आहे, शेवटचे 2 दिवस आहेत जे शासकीय कार्यालयाला सुट्टी आहे आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आलेला आहे। आणि या वर्षी दिवाळीमध्ये या सुट्ट्यांमध्ये विठुरायाची दर्शन रांग ही गोपाळपूरच्या 17 शेड पर्यंत गेलेली आहे। 3 ते 4 17 शेड या ठिकाणी भरलेले आहेत। जवळपास दर्शन रांगेमध्ये 70 ते 80 हजार भाविक विठुरायाच्या पदस्पर्शानं दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि विठुरायाची मुखदर्शन रांग ही देखील जवळपास 1 किलोमीटर पर्यंत लांब गेलेली आहे। एकंदरीतच भाविकांना दर्शन घेण्यासाठी, पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी 7 ते 8 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शन घेण्यासाठी 3 ते 4 तासांचा कालावधी लागतोय। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे आणि त्यासाठी उद्यापासून भाविकांना 24 तास दर्शन मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे। एका बाजूला कार्तिकी यात्रा तोंडावर आहे आणि दुसऱ्या बाजूला दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। लागू मॅम। अगदी अभिराज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।